श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमचे सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. सर्वांचे कल्याण होऊ दे. सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे, अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा देव म्हणतो की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर त्यांच्यामध्ये बदलते काय, तर फक्त वेळ आणि परिस्थिती. म्हणूनच संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटा असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्या बरोबर असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. स्वार्थी लोक फक्त स्वार्थासाठीच मदत करतात, मदतीसाठी नाही. म्हणून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणे होईल. म्हणजेच आपण आपल्या पायावर दगड मारून आपलेच नुकसान करणे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मला सदैव मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणजेच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता मृत्यू आहे. विश्वास जीवन आहे, आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे, द्वेष म्हणजे मृत्यू आहे. ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गाने चालत आहात. एका वेळी एकच काम करा आणि ते काम करीत असताना आपले संपूर्ण लक्ष केंद्रित असू द्या. चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात. वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाचे स्मरण करतात, त्यांचे आभार मानतात. मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ सोपे असणे सुद्धा कठीण असते, कारण जंगलात सुद्धा सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात. वेड्यावाकड्या झाडांना सोडले जाते. प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते. मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल त्याचवेळी ते केलंही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल. कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि परत त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. जर धन हे दुसऱ्याच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे, नाहीतर ते वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं दूर व्हा. 1000 वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वतःवर विश्वास ठेवा. तो अग्नी आपल्याला ऊब देतो, तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही. मी इतर देवासारखा फसवणारा देव नाही. लक्षात घे, मी तुला कधीच निराश करणार नाही. कधीच तू वाईट होणार नाहीस. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी आई आज माझ्या आवाजात तुला बोलत आहेत आणि ते तुम्हाला म्हणत आहेत, जरी तुम्हाला आजचा हा संदेश एक तरी ही पुस्तकात, याचा अनुभव तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसेल.
फक्त तुम्ही या स्वामींच्या संदेशाला पूर्ण ऐकून तरी बघा. स्वामी म्हणतात, तू माझ्या निर्मितीमध्ये अद्वितीय आहेस आणि हेच गोष्ट तुला बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवते. देव म्हणतो, माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात काहीतरी भेटवस्तू पाठवल्या आहेत. आम्ही आईच्या दरबार, जेथे कोणी श्रेष्ठ आणि दृष्ट, गरीब श्रीमंत असा निवड नाही. आईसाठी सारी लेकरे सारखी असतात. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, इतके साधे गणित आपल्या आईचे असते. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर करू नका, कारण आपली तेवढी कुवत नाही आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा. आकाशात दिसणारी प्रत्येक गोष्ट ही नेहमी पृथ्वीवर छोटीशी असते आणि ती गोष्ट असेल तर ती दिसत सुद्धा नाही. आता या संकल्पनेवरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला दिसणाऱ्या देवाला त्या आकाशात पाहायचं आहे की देवाला विशाल स्वरूपात स्वतःच्या हृदयात पाहायचे आहे. देवाची भक्ती आणि देवाच्या भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उद्धार होण्यासाठी आवश्यक असतात. देव नेहमी आपल्या कामात असतो, रूपात नाही. आणि देवाचे काम हे नेहमी चांगलेच असते, वाईट नाही. आयुष्यातील अनेक समस्यांची फक्त 2 कारणे असू शकतात. पहिले म्हणजे आपण विचार करत बसतो आणि दुसरी म्हणजे आपण कृती करणे सोडून देतो. हो आणि नाही हे छोटे शब्द आहेत. जीवनात या गोष्टी गमावतो. लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असं टाईप करा. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा चॅनल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे. नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं. विश्वास असेल तरच सबस्क्राईब करा. आपले ध्येय सोडू नका, कारण हे साध्य होतात. निंदा करणाऱ्याचे मत बदलतात. मीपणा आला की कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही. सर्वांच्या डोक्यावर मग अहंकाराची पट्टी लागते. चांगले वाईट काही कळत नाही, म्हणून मीपणा नको. आपुलकीने वागा. कमीपणा घेतला तर स्वामींना ते आवडेल. अहंकाराचे घर नेहमी खालीच असते, एवढे लक्षात ठेवा. माणूस कितीही महत्त्वाकांक्षी असला तरी त्याला परिस्थिती समोर झुकावं लागतं आणि त्यात काही वाईटही नाही आहे. जीवनाची परीक्षा स्वामी घेत असतात. थोडा धीर धरा. एकदा का परीक्षेत पास झालो की स्वामी सुखाचा पाऊस पाडतीलच. वेळ बदलायला वेळ लागत नाही. असे म्हटले की हार ही आलीच. प्रत्येक वेळेस जिंकायचं असं नाही, पण तुम्ही शेवटपर्यंत कसे लढता हे खूप महत्त्वाचे आहे. कितीही करा, काहीही करा, पण अपमान खूप विचारपूर्वक करा, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे कायम व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो. समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते. जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ते जर वाटते, पण जे ते हाताळतात त्यांनाच खरे वास्तव्य कळते. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच. संयम बाळगा. संयम म्हणजे काय? एक युक्त स्वतः विरुद्ध. मोती हवा असेल तर समुद्राच्या तळाशी जावं लागतं. किनाऱ्यावर चमकणारे मोती उन्हात चमकणारे काचेचे तुकडे असतात. मी कितीही चांगले कर्म केले तरीही चांगले वागा. कितीही इमानदार राहिले तरीही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही, तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक विश्वसनीय कायदा आहे.
ज्यांना द्वेष करणं थांबवायचं असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवं. जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर विश्वास करायला शिका. सामंजस्यापासून खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही, कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, दयाळूपणा दाखवा, नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे हे तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची शक्यता ठेवा. भक्तांनो, आज स्वामीकडे तुम्हाला जे पाहिजे ते मागा आणि स्वामींना शरण जा. विश्वास ठेवा, तुम्ही सुरक्षित आहात आणि देवाचे नामस्मरण करायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. पण नामस्मरण करणे सोडू नका, कारण आयुष्यातील कचरा संपला आहे. तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. सकारात्मक बदल होणार आहेत. तुम्ही तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाणार आहे आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि न चुकता शेअर करा. भाग्यवंत ठराल. आत्ता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामी बळ पाठीशी आहे. सर्व काही चांगलेच होणार आहे. उगाची भिवू नकोस. तुम्ही फक्त सकारात्मक राहा. आपल्या कर्माकडे वाटचाल करा आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद घ्या. ज्या व्यक्तीच्या अंगात ही ताकद आहे तो भूतकाळात काय घडले याचा विचार करत नाही. वर्तमान आणि भविष्यकाळ याचा विचार करून पुढे जात असतो. देव म्हणतात, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट असो, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक नवीन शिकवण देऊन जातो. म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला घाबरू नका. त्यांना सामोरे जा. त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक, तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेल आणि नसेल तर तो मी निर्माण करेल, असा विश्वास स्वतःवरती असायला हवा आणि कृतीमध्ये उतरवायला हवा. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर स्वामी मी तयार आहे असे टाईप करा. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमानातच जगा. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी वाया जात नाही. कधी कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत.
इतकाच फरक आहे. सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे. उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करुणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विष प्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. ज्यांचे हजारो माणसांवर प्रेम असते त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्यांच्या नसल्याचं दुःख आहे. पण त्यांचे कोणावरही प्रेम नाही त्याला कोणताच त्रास होत नाही. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधी संपत नाही, तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वसनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करायला शिकलं पाहिजे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा आणि स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.